कोल्हापूर हातकणंगलेसह राज्यातील 11 जागांसाठी आज खरं तर मतदान होत आहे। तुम्ही पाहू शकता आज सकाळपासूनच या ठिकाणी मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदार जे आहेत ते आपला हक्क बजावण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। कोल्हापुरातील एका मतदान केंद्रावर आपण आता सध्या आहोत। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज हे देखील या ठिकाणी मतदान करण्यासाठी थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहेत। या ठिकाणी सकाळपासूनच मतदान करण्यासाठी रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत। आपण या ठिकाणी काही मतदारांसोबत बोलूया सुद्धा, त्यांचा कसा उत्साह आहे आपण त्यांच्यासोबत बोलूया सुद्धा। मग काय सांगाल कसा उत्साह आहे? पहिल्यांदा तुम्ही मतदान, ज्येष्ठ नागरिक खूप आहेत आणि ते सकाळी लवकर मतदान करून उन्हाच्या तडाख्याच्या आधी आपलं घरी गेलेलं मतदान करून बरं, आता सुट्टीचा दिवस। काय अपेक्षा करताय तुम्ही उमेदवारांकडून? अपेक्षा आता कोल्हापुरात बरीच कामं आहेत जिल्ह्यामध्ये, तर ती बरेच वर्ष अशी अर्धवटच आहेत, ती पूर्ण व्हावी। म्हणून पाहिलं तुम्ही की अर्धवट कामे जी आहेत ती पूर्ण व्हावीत अशा अपेक्षा आहे। तुमची काय अपेक्षा आहे उमेदवार? कोल्हापुरातले पहिले रस्ते मोठे झाले पाहिजेत, कारण फार वाहतूक कोंडी होत्या, त्याच्यावर पहिला काहीतरी त्यांनी सोल्युशन काढलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं त्यांनी कामं केली पाहिजेत। किंवा प्रदूषणाचा प्रश्न मोठा गंभीर होत चालला आहे, त्याच्या दृष्टीनं कामं केली पाहिजेत। त्यासाठी काहीतरी त्यांनी केलं पाहिजे। पुढेच तुम्ही पाहिलं की कोल्हापूरकरांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या मतदारांकडून खूप आहेत। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की 47 कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची या ठिकाणी ही निवडणूक पार पडते आणि काही उमेदवारांचे फोटो देखील या ठिकाणी आहेत, त्यांचं चिन्ह आहे। कोल्हापूरमध्ये एकूण 23 जे आहेत ते उमेदवार रिंगणात आहेत आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आतमध्ये अतिशय शांततेमध्ये हे मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडते। थोड्याच वेळात या मतदान केंद्रावर शाहू छत्रपती महाराज जे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत ते सुद्धा या ठिकाणी येणार आहेत। एकूणच जर पाहायला गेलं तर मतदारांमध्ये एक चांगला उत्साह पाहायला मिळतोय। सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी या ठिकाणी रांगा लावलेल्या आहेत। जावेद तांबोळे, महासत्ता, कोल्हापूर। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।